स्वारगेट अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्ता काळेचा शोध घेतल्यानंतर पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडून त्याचा गुन्हा गावामध्ये पुन्हा शोध घेतला जातोय। मोबाईलमधून अनेक महत्त्वाचे पुरावे हाती येण्याची शक्यता असल्यानं पोलिसांकडून दत्ता काळेच्या मोबाईलचा शोध सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या शिवसंवाद दौऱ्याची सुरुवात आजपासून ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधून झाली। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। राज्यामधील आदिम जमातींसाठी पंतप्रधान जनवन योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार विविध योजना राबवणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून योजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले। आदिवासींसाठी राज्य सरकार एकूण 16 योजनांचा लाभ सुद्धा देणार आहे। रत्नागिरीचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय कदम यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। काही दिवसांपूर्वी संजय कदम यांनी शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची भेट घेतलेली होती। पक्षविरोधी काम केल्यामुळे हकालपट्टी केल्याची माहिती सुद्धा आता समोर आली आहे। राहुल गांधी आजपासून 2 दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत आणि दरम्यान ते नेत्यांसह कार्यकर्त्यांची भेट घेत संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। गुजरातमध्ये राहुल गांधी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। भाजप नेते किरीट सोमय्या आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी ते कळवण परिसरामधील कृषी विभागामध्ये जाऊन माहिती घेणार आहेत। कळवणमध्ये 181 बांगलादेशी नागरिकांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे। विधिमंडळ सभागृहामध्ये अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपने निषेध केला। भाजप आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून परब यांच्या वक्तव्याविरोधात त्यांनी आंदोलन केलं। निषेधाचे बॅनर्स आणि पोस्टर्स घेऊन वक्तव्याचा निषेध केला गेला। अमरावतीमध्ये युवा हित मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना कालावधी वाढवून द्यावा यासाठी हे आंदोलन होतं। आंदोलनामध्ये जिल्हाभरातील प्रशिक्षणार्थी सहभागी झालेले होते। समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा इथं अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांनी मूक आंदोलन केलं। जुलै 2023 मध्ये ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला। नातेवाईकांना 25 लाख रुपयांची मदत घोषित केलेली होती, मात्र नातेवाईकांना आतापर्यंत केवळ 5 लाख रुपये मिळाले। धुळ्यामध्ये भाजपाकडून अबू आझमीच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। अबू आझमी यांनी औरंगजेबाने कौतुक केल्याप्रकरणी भाजपने निषेध व्यक्त केला। यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून अबू आझमी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा झाली। जालन्यामध्ये शासनाच्या विविध योजनांच्या माहितीसाठी जनकल्याण रथ रवाना झालाय। जालन्याच्या अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रवार यांच्या हस्ते जनकल्याण रथयात्रेला सुरुवात झाली आहे आणि शासनाच्या विविध योजनांची या व्हॅनवर जनजागृती सुद्धा करण्यात येते आहे। नंदुरबार जिल्हा परिषदेने 40 कोटी 48 लाखांचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य, रस्ते, पाणी पुरवठा यांच्या योजनांवर भर देण्यात आलाय। जिल्हा नियोजन समितीमधून निधी न मिळू शकणाऱ्या शाळांना जिल्हा परिषद वर्गखोल्या तयार करून देणार आहे। धुळ्यामध्ये महापालिका कर वसुली पथकानं खरेदी विक्री सोसायटीच्या कार्यालयाला टाळं ठोकलं। 1 लाख रुपयांची थकबाकी आहे आणि त्यामुळे ही कारवाई झालेली आहे। महानगरपालिकेकडून मालमत्ता कर वसुलीसाठी ही धडक मोहीम हाती घेण्यात आली। अमरावतीमध्ये फुटपाथवरील अतिक्रमणावर पालिकेनं कारवाई केल्याचं पाहायला मिळालं। कारवाईमध्ये स्टॉल्सचे 22 खोके पालिकेने हटवलेले आहेत। वाहतूक आणि चालणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे ही कारवाई झाली आहे। पुण्यामध्ये पैसे बुडवणाऱ्या बिल्डरांना महारेरानं दणका दिलाय। पुण्यामधील बिल्डरांविरोधात 377 प्रकरणं दाखल करण्यात आलेली आहेत। घरांचे प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्याने ग्राहकांचं बिल्डरांकडे अडकलेले 64 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाने वसूल करून दिले। महारेरामुळे अडकलेले पैसे परत मिळाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळतोय। नाशिकमध्ये बेरोजगारांना दिले जाणारे पैसे चक्क शिक्षण संस्थेमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या खात्यामध्ये जमा झालेत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये मोठा गलथान कारभार उघडकीस आला। मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेमध्ये हा प्रकार समोर आला। किलाडस बोरारे अमानुष मारहाण प्रकरणी कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे। पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन भाजप युवा मोर्चाने ही मागणी केली आहे। भोकरदनमध्ये कैलास बोराडे याला
अमानुष मारहाण करून लोखंडी सळे गरम करून पूर्ण अंगाला चटके देण्यात आलेले होते. जालन्यामध्ये 5 लाखांपेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. तर योजनेसाठी पात्र नसलेल्या 40 महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ जालना जिल्हा प्रशासनाने बंद केलाय. जालना जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कोमल चाटे यांनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दैनिक पुढारीच्या मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा केली. पुढारी माध्यम समूहाचे चेअरमन डॉक्टर योगेश जाधव सुद्धा यावेळी उपस्थित होते. रत्नागिरीमधील कसब्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्याची मागणी सध्या जोर धरतीये. सरदेसाई यांचा वाडा अधिग्रहण करून स्मारक बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. स्मारक उभारण्यासाठी ग्रामस्थांनी मदत देण्याचं आश्वासन सुद्धा दिलं आहे. डोंबिवली मानपाडा येथील अडवली काका ढाब्यालगत 2 बांगलादेशी महिला बेकायदेशीरपणे राहत आहेत आणि ही माहिती मिळाली त्यानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. यापैकी एक महिला 23 वर्षांपासून भारतात राहत होती आणि दुसरी महिला 1 वर्षापासून भारतात राहतीये. सध्या दोनही महिलांना आश्रय देणाऱ्या 2 तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. पुण्यामध्ये 3 वर्षांमध्ये 6 कोटी प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केलाय आणि यामधून मेट्रोला 93 कोटींचं उत्पन्न प्राप्त झालंय. दैनंदिन प्रवासी संख्या तब्बल 1,60,000 पोहोचलेली आहे आणि यामुळे पुणेकर मेट्रोला प्राधान्य देत असल्याचं चित्र आहे. होळीनिमित्त रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. 11 ते 15 मार्च दरम्यान गोंदिया ते पटना, गोंदिया ते छपरा अशा रेल्वे गाड्या धावणार आहेत आणि होळी सणाला होणारी गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जातील.